मुन्नू. एके दिवशी रमाच्या घरी 2 कबुतरे आले. रमा त्यांना पाहण्यासाठी अंगणात गेली. रमाला त्याचे घरटे दिसले. रमा वर चढून पाहू लागली. तेव्हा तिची राणी सुद्धा तिथे आली. राणीही पाहू लागली. दोघीही घरट्यात अंडी पाहून दोघीही खूप खुश झाल्या. मुनमुन सुद्धा तिथे आली. राणी रमाने तिथून तिला हाकलून दिले. रमाने तिला दूध पाजवले. असंच करत करत रमाने रोज रोज दूध पाजवले. एके दिवशी अंडेला तडा गेला. रमा आणि राणीने पाहिला आणि दोघीही खूप खुश झाल्या. तिचे नाव ठेवले. तडा गेल्यावर त्यातून काय आलं? पिल्लू. पिल्लू आलं. तडा गेल्यावर त्यातून पिल्लू बाहेर आले. पिल्लू बाहेर आले तेव्हा राणी आणि रमाने त्याचे नाव मुन्नू ठेवले. छान. तुम्हाला गोष्ट समजली का? आता 1 मिनिट एकेकाने विचारायचं. आरती विचार. कबुतराचे पिल्लूचे नाव काय होते? मुन्नू. टीचर मी. विचार. घरात किती मांजर आहे? 1. मुन्नूचे नाव काय होते? मुन्नूचे नाव मांजराचे नाव आहे. बर. मुलीचे नाव काय होते? राणी आणि रमा. रमाच्या घरी कोण आले? काय? रमाच्या घरी कोण आले? 2 कबुतरे. मांजराला कोण हाकलून दिला? मांजराला कोण हाकलून दिले? रमा. किती कबूतर आले? रमाच्या घरी किती कबुतरे आले? रमाच्या घरी कोण आले? घरात किती कबूतर आहे? सांगायच ना. 2. रमा कुणाच्या वरून चढून बघितले? कशावर चढून बघितले? बॅरलवर. घरट्यात किती अंडे होते? 1. तुझा अंडे किती आहेत? बर, तोच प्रश्न आहे ना. 1. चला आणखीन. पुस्तकाचं नाव काय? पुस्तकच नाही बाळा, गोष्टीचे नाव काय? गोष्टीचे नाव काय? मुन्नू.